नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात नेवासा रोडवरील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये शेखर दुबैया यांचा मुलगा आकाश दुबैया याची निर्घृण हत्या करण्यात आली. श्रीरामपुरातील संघटित गुन्हेगारीचा हा बळी ठरला. श्रीरामपूरमध्ये राजकीय आशीर्वादामुळे फोफावलेल्या संघटित गुन्हेगारीच्या निषेधार्थ तसेच या गुन्हेगारीचे श्रीरामपूर शहरातून तसेच तालुक्यातून समूळ उच्चाटन होण्यासाठी श्रीरामपुरातील सर्व नागरिकांनी 3 दिवस श्रीरामपूर बेमुदत बंदची हाक दिली. श्रीरामपूरकरांनी तिसऱ्या दिवशी रेल्वे स्टेशन जवळील मारुती मंदिरापासून ते भव्य मोर्चा काढला. या मोर्चात सर्व पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच विविध सामाजिक कार्य करणाऱ्या संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा मोर्चा मेन रोड, शिवाजी रोड असा जाऊन नेहरू मार्केट जवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ गेला असता त्याचे रूपांतर सभेत झाले. यावेळी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या ठिकाणी आपण सारे जण श्रीरामपुरात हिंदू गुंडांच्या विरोधात आणि त्याच्या दहशतीच्या विरोधामध्ये एवढा मोठा भव्य मोर्चा यशस्वी केला आणि 4 दिवसांचा बेमुदत बंद यशस्वी केला. त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. हा काही दहशतीचा बंद नव्हता. चहाची एखादी टपरी दिवसभर बंद राहिली तर 200-500 रुपयाचं त्याचं नुकसान आहे आणि त्या 500 रुपयावरच त्याचं घर चालतं. पण त्यांनी 4 दिवस चहाची टपरी बंद ठेवलेली आहे. या दहशतीचा त्रास, या हिंदू गुंडांच्या गुंडगिरीचा त्रास साऱ्या हिंदू समाजाला आहे. साऱ्या हिंदू समाजाला आहे. काल वैशाली त्यांनी सांगितलं या ठिकाणी गोल टोपीवाल्यांची भीती राहिली नाही म्हणे. त्यांची भीती वाटत नाही, पण भगवा उपरण्यावाल्यांची आता भीती वाटायला लागली. वैशाली त्यांनी सांगितलं. नकली या ठिकाणी खालून असं सांगितलं जातं नकली. या ठिकाणी हायब्रिड एक नवीन शब्द आहे. दुसरा व्यवसाय हिंदुत्ववादी असा एक नवीन शब्द आहे. या ठिकाणी आर्टिफिशियल हिंदुत्ववादी, आपण तो नाही का प्लास्टिकचे फुलं बिलं लावतो घरामध्ये फ्लॉवर पॉट मध्ये, तशा पद्धतीचे आर्टिफिशियल हिंदुत्ववादी, या हिंदुत्ववादी गुंडांची या श्रीरामपूर शहरातल्या हिंदू समाजाला भीती निर्माण झालेली आहे. काही वर्षांपूर्वी, 2 वर्षांपूर्वी, 3 वर्षांपूर्वी या जिल्ह्यातल्या बाह्य शक्तींनी, या जिल्ह्यातल्या काही बाह्य शक्तींनी या श्रीरामपुरामध्ये हिंदुत्वाचा नवा प्रयोग करायचं ठरवलं. तर प्रत्यक्ष असा प्रयोग करण्याची काही गरज नव्हती. काहीच गरज नव्हती ना. कावडीचं प्रकरण झालं, हल्ल्याचं 2 वेळा आपण ते निपटलं. 2 सर्वपक्षीय हिंदुत्ववादी लोकांनी निपटली. येत्या हिंदुत्ववादी माणसांनी बरं का, सर्वपक्षीय हिंदुत्ववादी लोकांनी निपटली आणि ती निपटताना त्याचा खरा त्रास आणि खरा जर कोणी या तालुक्यात धर्मवीर असेल, मी काही मला मानत नाही आणि मी हिंदू धर्मरक्षक पण नाही, पण खरा त्रास आणि खरं योगदान जर कोणाचं असेल तर गव्हाणे कुटुंबाचं योगदान. आपण विसरले का त्यांना? विसरले? शत्रू गव्हाणे उभं आहे या ठिकाणी. खरा हिंदुत्ववादी शत्रुघ्न गव्हाणे, खरा हिंदुत्ववादी शत्रुघ्न गव्हाणे. आणि हिंदू गुंडांचा हिंदू समाजाला त्रास झाला हे गेल्या 2-3 दिवसापासून मी जे सांगतो की या हिंदू गुंडांपासून हिंदू समाजाचं संरक्षण करण्याची वेळ आलेली आहे. हे जे मी 2-3 दिवसापासून सांगतो ना, तर मी काही प्रसंग या ठिकाणी तुम्हाला सांगतो. काही प्रसंग ज्याचे गुन्हे दाखल आहेत, ज्याचे गुन्हे दाखल आहेत. या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे रूल्स आहेत की मुलीचं नाव घेता येत नाही. मुलीचा आयडेंटिफाय होईल, मुलगी, तिचा पत्ता, तिचं लोकेशन आणि त्या संदर्भात संकेत करता येत नाही, म्हणून मला मुलीचं नाव घेता येणार नाही. या ठिकाणी एक मुलगी आहे आणि त्या मुलीला संध्याकाळी नेलं MIDC मध्ये घरासमोरून उचलून, बुलेट गाडीवर घरासमोरून, आणि गुंडांनी उचलून नेलं. तिच्यावर MIDC बलात्कार केला. ती त्यावेळेला अल्पवयीन होती. तिच्या वडिलांचा मला फोन आला. मी पोलीस स्टेशनला फोन केला. मी मुंबईत होतो. पोस्को दाखल झाला. गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल आहे. बलात्कार केल्यानंतर तिचा
2.5 तासांनी पोरगी पोलीस स्टेशनला हजर केली. त्याच्यातला आरोपी कोण आहे आणि तो कोणाच्या टोळीत काम करतो हे सुद्धा जाहीर करता येईल. पण या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतामुळे मला त्या आरोपीचं नाव घेता येत नाही, कारण त्या आरोपीच्या नावावरून मुलीचा संदर्भ जोडला जातो. पण ही घटना या भेटतोडीशी संबंधित आहे, या भेटतोडीशी संबंधित आहे. पुढची घटना मी तुम्हाला सांगतो. रामनवमीमध्ये पाळणे या भेटतोडीने घेतले. तिथं पावभाजीचं दुकान एका बाईनी लावलं. त्या पावभाजीच्या दुकानावर तिची मुलगी काम करायला यायला लागली आणि तिची मुलगी काम करायला यायला लागली. तिथं त्या मुलीला पटवलं. रिझल्ट घ्यायला घरातून गेलेली पोरगी बाहेरच्या बाहेर यांनी पळवली आणि पळवल्यानंतर आळंदीला नेली. मुलगी अल्पवयीन, तिचं लग्न लावू शकत नाही तिथल्या बातम्यानं सांगितलं. तिचा दाखला नव्हता शाळेचा, जन्मतारखेचा, बांधण काढून दिलं म्हणून तिला कोपरगावला मुलाच्या आजीच्या घरी नेलं आणि तिथून जनता हायस्कूल जवळ सोडलं. गुन्हेगाराच्या एका टोळीच्या माणसानं तिला मोटरसायकलवर पोलीस स्टेशनला आणून सोडलं. आमचं पोलीस स्टेशनवर दबाव जास्त निर्माण झाला म्हणून तर पोलीस तिला असं म्हणला की तू अजून वयात नाही, तुला वयात आलं का त्या पोराबरोबर आपण तुझं लग्न लावून देऊ आणि पोरग तसं चांगलं आहे म्हणे. पोरग तसं चांगलं आहे म्हणे आणि चातुर मातुर गुन्हा दाखल केला. तिला मेडिकलला नेलं तर समाधान सोलंके नावाच्या पोलिसांनी PSI तिला सांगितलं नाही झंझटी वाढतील, तुमच्या घरी पोलीस येतील, तुम्हाला कोर्टात जावं लागेल, तुम्हाला अटक नाही होईल. मेडिकल करण्यापूर्वी मुलीची किंवा मुलाच्या आईची संमती घ्यावी लागते. तर संमतीच्या कागदावर केस पेपरवर सही करावी लागते. ती सही केली नाही म्हणून तिचं मेडिकल झालं नाही आणि तशीच पोरगी परत आणली आणि त्यांच्या ताब्यात दिली. नंतर ती पोरीची आई 2-4 ठिकाणी गेली न्याय मिळवण्याकरता. तर ती आई गावात काही लोकांकडे फिरते म्हणून त्या पोरीच्या भावाला तहसील कार्यालयाच्या पाट्याजवळ 25 लोकांनी, 11वीतलं पोरग 25 लोकांनी बेदम उचलून आपटलं, अंगावर कपडे राहिले नाही, पाट्यात फेकून दिलं. हिंदू आहे जाती. म्हणजे पहिली MIDCतली घटना सांगितली, ती सुद्धा जातीने हिंदू आहे. ही मुलगी सुद्धा जातीने हिंदू आहे. अजून एक घटना या ठिकाणी 13 वर्षाची एक मुलगी शाळेत जाती 13 वर्षाची मुलगी. तिच्यावर लाईन मारली, तिला बैकवलं. एक रिकामा बंगला पाहिला, त्या बंगल्यात नेलं, वारंवार बलात्कार केला. त्या मुलीची आई मोलकर म्हणून कामाला जाती, बाप कुठेतरी रोजंदारीवर कामाला जातो. त्या पोरीला लक्षात कधी आलं, तिला 7व्या महिन्यात गेल्यावर लक्षात आलं. तिला 7व्या महिन्यात गेल्यावर मग पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल झाली. फिर्याद दाखल होऊन तिला त्रास व्हायला लागला. सिव्हिल मधून ससूनला गेलं, त्या पोरीला बाळ झालं. हिंदू मुलगी आहे आणि आरोपी बेटोळीचाच. रोज यांच्या गाडीवर ड्रायव्हर की करतो. त्या मुलीला बाळ झालं. या 3 घटना सांगितल्या, खूप आहेत घटना, पण मी शॉर्ट मध्ये सगळ्या घटना सांगत नाही. या ठिकाणी मार्सिया नावाचे नगरपालिकेत कर्मचारी आहे. 40,000 रुपये या बेटोळीतल्या गुंडांकडून व्याजान घेतले, ते फेडू शकले नाही. त्या टोळीतल्या पोरांनी घरी जाऊन दम दिला. त्यांनी 2-3 दिवसांनी आत्महत्या करून टाकली. भावाने आत्महत्या केली. त्या मार्शियाने भावानी गुन्हा दाखल झाला नाही. त्यांनी आता पण तो आकस्मिक नोंद म्हणून पोलीस स्टेशनला आहे.
त्याचा पुढे तपासच झाला नाही, कारण घरच्यांनी पोलिसांना काही सांगितलंच नाही म्हणून. त्यांनी पुढे चालवलंच नाही विषय. जाऊ दे म्हणे, भाऊ गेला म्हणे, पण काय करणार म्हणे आता, सोडून देऊ म्हणे. सोडून दिलं. फिर्याद सुद्धा होत नाही माणूस मेल्यानंतर. या ठिकाणी या घटनेचा माझ्याकडे पुरावा आहे. शुभम जगताप नावाचा आपल्या सगळ्यांचा एक हिंदू मित्र आहे, माझा हिंदू मित्र आहे, माझा फार जवळचा आहे. आपण बेंच सांभाळून ठेवतो आणि बेंच फोडत नाही, आणि त्यामुळे आपण आपल्या लोकांची इज्जत वाजवायला जातो. नको बा त्याची इज्जत जायला, कशाला व्हायरल करायच्या गोष्टी. पण वेळ अशी आलेली आहे की या गोष्टी लोकांसमोर आज उघड केल्याशिवाय पर्याय नाही. मी त्याला कसा दम दिला हे मी तुम्हाला ऐकवतो. सरण्याला कोणी उतरलं तर तुझी आई अशी जवळ मी शुभम तुझ्या आईला जवळ तू वेळात काढू नको पेन्शन. तुला तिथे येऊन माझी नाही घाले अंकुश जे काय ना तुला दाखवू का माझं काय झालं पण तुला दाखवू का पॅन्ट शूट गेम खेळू नको आई घाले. तिथे कोणी आमच्या शिवाय उतरला आता तुझी आई जवळ मी फक्त कोणालाच काय करणार नाही, फक्त तुला मारेन मी, आणि जिथं दिसलं तिथं मारेन. शब्द आहे माझा. पण विषय काय झाला, विषय काय झाला नाही. तिथं कोण उतरतंय आता, कुठं कोण उतरलं, कोणी उतरलं तिथं फक्त उतरणार तर सरल्याला कोणी उतरलं, सरल्याला उतरलंच नाही तिथं. आई जवळ म्हणजे जवळ नाही जवलो ना अंकुश तुझं नाव नाही माझा 5 वर्ष काढीन, पण तुला भिकाला लावीन आणि तुझे हातपाय तोडीन मी. शिवम रेकॉर्डिंग कर, तुझा कोणता बाप असेल त्यांना दाखव. चेताळू नका बरं का आम्हाला, चेताळू नका आम्हाला. तुझं कोण उतरतंय ते देवाचं कोण जातंय तिकडे, कोणी गेला ना त्यांच्या पण आईला जाऊन तू गाड्या पेटवतो बघ. तू नाही पेटवलं ना गाड्या, आणि कोणी गेला नाही आणि कोणी जाऊ पण नका. तुझा माल पण मीच टाकून डेपोत. कोणी उतरलं ना रेकॉर्डिंग कर, रेकॉर्डिंग आणि कोणाला दाखवायचं दाखव. शांत बसलेलं म्हणजे याचा अर्थ हे नाही तुम्ही काही पण करता बरं का. नाही गैरसमज मी काय मी बरोबर आता काय बोलत नाही मी, फक्त तुम्ही उतरा तिथं तुम्हाला दाखवतो मी तांडव का असता. तू गावात सोडायचं नाही, मग तू गावातच राहायचं फक्त घरातच. तू गावात बाहेर जरी लोडा जरी राहिलं तरी मानेल नाही तुला. तुला फक्त घरात एकच उपाय राहणार पहिला, घर फक्त माहिती तुला. अहो पण जर उतरलो कोण सगळं माहित पडतंय मला, कोण उतरतंय तुम्ही डायरेक्ट जाल गाड्या पेटून टाका बस. नाही नाही पहिले तुला मारेल मग गाड्या पेटवेल, पण दुसरं उतरलं पहिले तुला मारेल. नाही आता काय आहे, मी सगळ्यांची माफी मागतो, परंतु या गोष्टी लोकांसमोर येत नाही आणि त्यामुळे ही गुंडगिरी बळावलेली आहे. अंबाजादावर फायर झाला, उदगीरचं तिकडं. हिंदू नाही का तो, हिंदू नाही का तो, काय मुसलमान आहे का? कोणी फायर केला? शुभम यादवनी, ज्याच्यावर परवा फायर झाला. हे टोळी युद्ध आहे, हे टोळी युद्ध आहे. हा फायर कोणी केला? पुण्याच्या सांध्यावरून अक्षय कपेटेवर हा जो वडणी वस्ती जवळचा पूल जातो, जुनी घासगल्ली भगतसिंग चौकातून आपण जातो. अक्षय कपेटेवर तिथं खाली पाडून 5-25 पोरांनी त्याला खाली पाडलं आणि त्याच्या पुढच्या ज्या पोटऱ्या आहेत ते पुढच्या गुडघ्याच्या खालचे जे हाडे, दोन्ही पायाचे हाडे मोडून काढले. वर्षभराचा दवाखाना आहे अक्षय कपेटेचा. आरोपीची यादी सुद्धा वाचता येईल. ही कोणाचे टोळी लोक आहेत बोल बरोबर असा दिवसभर. अभय ससाने इकडे माझ्या बरोबर राहतो. अभय ससाने घरून उचलून नेलं, घरापासून 100 मीटर लांब त्याचे पाय दोन्ही आडवे दगडावर ठेवले, खेचून काढले. रात्री 1:30 वाजताची घटना आहे. मग अभय ससाने हिंदू नाही? आरोपी कालपर्यंत बाहेर फिरत होते, आरोपी अटक झाले नाही. 15-16 आरोपी महिन्याला एक आरोपी अटक झाला, महिन्याला बरं का, दर महिन्याला एक आरोपी.
राजरोष गावात फिरत होते. राजरोष. ओम राहुल करते त्या परवाच्या त्या कल्लू यादवच्या फायर मध्ये त्याला पुण्यातून अटक केले. त्यांच्यावर फायर केला किंवा त्या फायरचा आरोपी गाबर झाला तो. त्याला घरी नेऊन उचलून नेलं. घर कुठे? शालिमार मेडिकलच्या तिथं. तिथून उचललं त्याला मोटरसायकलवर. खाली बोलवलं, मोटरसायकलवर बसवलं. काँग्रेस भवन समोरचा अड्डा आहे तिथं नेलं. प्रचंड वाजून काढलं. एकदम लुगडं बरगते मरण अशी स्थिती झाली. आजूबाजूच्या लोकांना आवाज ऐकू जायला लागला. पोलीस स्टेशनला फोन गेले. जेसीबी आणला, खड्डा थांबला, जेसीबी टाकलं, खड्ड्यात टाकलं आणि वरून माती वाटली. वरून माती वाटली. माती त्यांचा कुठल्या तरी त्या राहुल करपे करून पूर्ण कपडे काढले त्याचे. राहुल करपे कडून त्या ओम करपे कडून कुठल्या तरी व्हिडिओची गरज होती. तो व्हिडिओ टेप करून घेतला त्याच्याकडून आणि व्हिडिओ टेप करून नंतर नवीन दुसऱ्याचे कपडे आणले, ते घातले. समाधान सोलंकी आला तिथं, कोणतरी फोन केला म्हणून आणि त्याला घेऊन गेला. मग झंझट वाढेल म्हणून फिर्याद विमुख करून त्याच्या आईला बोलून घेतलं. त्याच्या ताब्यात देऊन टाकलं. फिर्याद नाही झाली. एवढ्या मोठ्या घटनेची फिर्याद नाही झाली. मग ओम राहुल करतो मुसलमान आहे का? मुसलमान आहे ओम राहुल करतो तर नाही घटना आहे. आणि आधीच्या घटना संकलित केल्या या 3-4% आहेत. आणि याच्यातल्या 5% घटनांवर पण गुन्हे दाखल झाले नाही पोलीस स्टेशनला. मुली हिंदू पळून नेलेल्या या गँगचे लोक जे ते बेग जे ते गँग सुरयाच्या हत्येशी माझा संबंध नाही म्हणून सागर बेग सांगतो. हा जो सूरज जाधव याला अटक केलेले आकाश दुबईच्या हत्येमध्ये, याला पोलिसांनी दुबई त्याला आकाशला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. त्यावेळेला त्याला सुद्धा तिथं मेडिकलला नेलं. पोलिस त्याच्या बरोबर, दुबईचे सगळे घरचे त्याच्या बरोबर, कैलास दुबई बरोबर, त्याचे वडील तिथं. आणि पोलिसाला म्हणतो तुमची काठी भाऊ मी जरा या दुबईला वाजूनच काढतो म्हणे. पोलिसात देखत डेड बॉडी पडलेली असताना कुठून आली हिंमत एवढी? कोण ताकद देतं? आणि म्हणलं काय काय म्हणलं? माझा दाजी या गावाचा बाप आहे. आणि महाराष्ट्राचा बी बाप आहे माझा दाजी. याचा दाजी कोण? गोरख जेठे. याचा दाजी कोण? आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. याचा दाजी कोण? गोरख जेठे. गोरख जेठे कोण? सागर जेठेचा मावस भाऊ. याचा काही संबंध नाही. सूरज जाधवशी याचा काही संबंध नाही का? हा रोज हिंदू समाजाला त्रास आहे. बिंदू यांचेच धंदे, मत्तेज कपडे यांच्याच, पत्तेज क्लब यांचेच. जाफराबादचा वाळू चलूला झाला. गोरखजीने मध्ये केलं नाही. लोक चांदर 50 लोक घेऊन गावातल्या गावकऱ्यांनी आणि बायांनी त्याला पळवलं. रणगिरी महाराजांचा त्या लिलावाला विरोध होता. रात्री बाहेर झोपलेल्या लोकांना मारलं गावात जाऊन. श्रीगंधरात येणाऱ्या पोरांना मारलं. त्या जाफरा त्या रामपूरच्या हा आता 24 लोकसभेच्या वर्षामध्ये गोगरगावला 3 महिने बिगर लिलावाची वाढ वाढली. लोक उपासनाला बसले. तहसीलदार देखत फायरिंग झाली. तहसीलदार पोलिसात सगळं पळून गेला. पोलिसात सगळं तहसीलदार पळून गेला. गुन्हा दाखल नाही.
घटना घडल्या नाही गुन्हा दाखल नाही म्हणून माझा संबंध नाही. मग संघटित गुन्हेगारी म्हणतात कशाला? हे प्रूव्ह करायची पूर्णपणे जबाबदारी पोलिसांची आहे. सामान्य माणसं फिर्यादी देऊ शकत नाही. एवढी दहशत आहे, एवढी दहशत आहे. सामान्य माणसं फिर्याद नाही देऊ शकत, अजिबात फिर्याद देऊ शकत नाही. आमदार साहेबांनी सांगितलं की सुमोटो कारवाई करावी. आमदार साहेबांनी सांगितलं सुमोटो कारवाई करावी. या सगळ्या गुन्हेगारीचा संबंध कसा? ही टोळी कशी? हिचा आका कोण? या गुन्ह्याशी संबंध कसा? हे पोलिसांनी जोडायचे. तो आमचा धंदा नाहीये, आमचा धंदा नाही. पोलिसात पगार कशाचा आहे? कशात पगार आहे पोलिसाचा? पोलिसाला आखी डिरीची टोळी पोलिस वाईट गाड्यात पार्टनर, पोलिस बिंगोमध्ये पार्टनर, पोलिस पत्त्याच्या क्लबमध्ये पार्टनर, पोलीस वायूच्या लिलावात पार्टनर, पोलीस लिटिगेशनच्या प्लॅटमध्ये पार्टनर. ही श्रीरामपूरची डीबीची टोळी. म्हणून सांगितलं मगाशी त्या पोरीला म्हणला तुझं लग्न लावून देतो. हा मी पोलीस स्टेशन हे काय वधूवर सूचक केंद्र आहे. पोलीस स्टेशन हे वधूवर सूचक केंद्र आहे. पोलीस स्टेशनचे अधिकारी पीआय, ती डीबी, तो डीबीचा प्रमुख नाही जाईना झाली श्रीरामपूरची. नाही जाईना अशी कधी जाईना नाही. द्वारपेक्षा बदतर परिस्थिती झाली. द्वार प्रॉपर्टी लिटिगेशनच्या प्रॉपर्टीमध्ये पोलीस पार्टनर. सुनील करपे नावाचा आमचा मित्र जेवण केलं आम्हाला हॉटेलमध्ये. लग्नीला गेला तिकडे एसटी स्टँडच्या मोटारीत. तिथं त्याला झांबडलं, खिसे तपासले, मोबाईल ओढला त्यांनी आणि त्याच्या नवऱ्याने त्या पोराला मारलं. तर त्यांनी फोन केला आणि आजची बेग घ्या ना सर त्यांना मारायला. तर दोघांना इतकं मारलं की बेशुद्ध झाले. आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो उचलून, कोणी उठलाच होतं, पुढे आलं नाही. प्रवरानगरला गेलो आणि 3 महिने दवाखान्यात होते. तेव्हा ते बरे झाले. 2 दिवस ते उठले सुद्धा नव्हते, सुद्धा पण नव्हती 2 दिवस. म्हणजे ही नाही का लोक हिंदुत्वाच्या नावाखाली श्रीरामपूरमध्ये हे हायब्रिड हिंदुत्वादी तयार झालेली आहेत. आणि या हायब्रिड हिंदुत्वाद्यापासून हिंदू समाजाचं रक्षण करण्याची गरज आहे, या हिंदू गुंजांपासून. आणि म्हणून या ठिकाणी माझं सगळ्यांना आव्हान आहे का आपण सर्वांनी संघटितपणे 4 दिवस या सगळ्या गुंडगिरीला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. पोलिसांनी या पुढच्या काळात ज्या कारणांसाठी या टोळीचं समूळ उच्चाटन होण्यासाठीचा हा 4 दिवसाचा बेमुदत बंद होता, हा पोलिसांनी सत्कारणी लावावा आणि या गुन्हेगारीचा नायनाट करावा, हिंदू गुंडांच्या गुन्हेगारीचा नायनाट करावा असं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.